ज्या प्रकारे समोर आकडे आलेले आहेत एकंदरीत निकाल आणि कल होते त्यातनं आता निकाला कुठल्या दिशेने जाणार आहेत ह्याचं चित्र आता जवळजवळ स्पष्ट होत चाललेलं आहे। तमिळनाडूमध्ये माझ्यासाठी सगळ्यात आजच्या दिवसभरातल्या सकाळपासून जे आपण निकाल आणि कल बघतोय त्यातला सगळ्यात धक्कादायक अनुभव कुठला असेल तर तो अर्थातच तमिळनाडू आहे। तमिळनाडूमध्ये ज्या प्रकारे मुसंडी मारली एका नव्या पक्षाने आणि ज्या दोन पक्षांचं राजकारण नेहमी तिथे राहिले डीएमके आणि एआयडीएमके यांच्यामध्ये चुरस राहायची, एक जाऊन दुसरा सत्तेत यायचा असं व्हायचं दरवेळेस। आता मात्र तिथे एका नव्या पक्षाची एंट्री झाली आहे आणि पुन्हा एकदा कलाकार त्यांची पॉप्युलॅरिटी याच्यावर आधारित ज्या प्रकारचं तिथलं राजकारण राहिलेलं आहे दक्षिणेतलं एकूणच त्या अनुषंगाने पुन्हा एकदा नव्याने तिथे आपल्याला थलपती विजय यांची एंट्री होताना दिसते। आपल्यासोबत स्टुडिओमध्ये मान्यवर आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत, कॉम्रेड प्रकाश रेड्डी आपल्यासोबत आहेत, हेमलता पाटील राष्ट्रवादीच्या प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्रीमंत माने देखील आपल्यासोबत आहेत। सगळ्यात पहिले मला केरळमधून सुरुवात करायची मगाशी चर्चा झालीच आहे। कॉम्रेड रेड्डी तुम्ही इथे आहातच, एकेकाळी बंगाल तुमचा खूप मोठा गड होता, म्हणजे अगदी फार नाही आत्तापर्यंत दीड दशकापूर्वी तिथे डाव्यांचा बालेकिल्ला मानला जायचा पश्चिम बंगाल, पण आता त्याच्यानंतर ममता दीदींनी तुमची तिथे सत्ता काबीज केली। आता स्वतः ममताही सत्तेच्या बाहेर जाताना दिसतात। भाजपने अत्यंत म्हणजे विजयच मिळवला नाही, अत्यंत जोरकसपणे तिथे विजय मिळवलेला आहे। मगाशी चर्चा अनेक झाल्या की हे पोलरायझेशनचं राजकारण आहे, ध्रुवीकरणाचं राजकारण आहे। मगाशी स्टुडिओच्या आत यायच्या आधी की तिथे जोरदार जय श्रीरामचा नारा गुंजला वगैरे अशाही चर्चा तिथे बघायला मिळतात। भाजपने सांगितलं होतं आणि आणखी एक व्हिडिओ दाखवला मगाशी अनुपमा आपण, त्याच्यात अमित शहा म्हणत होते की आम्ही 200च्या पलीकडे जाऊ। अमित शहा जे म्हणतात ते करतात असंही भाजपचे कार्यकर्ते म्हणतील किंवा निवडणुकांच्या निकालांचा आधीच अंदाज होता का असं देखील म्हटलं जाईल। तुम्ही कुठल्या अँगलने बघता याच्याकडे? आज संध्याकाळी मोदी जाणार आहेत, विकासाचा विजय आहे, पण प्रत्यक्ष त्यांची इलेक्शन जिंकण्याची पद्धत काय आहे आपल्याला माहिती आहे। महाराष्ट्रापासून आपण सगळीकडे काय तुम्ही सांगा, त्याच्यामध्ये ध्रुवीकरण करायचं, हिंदू मुस्लिम वाद घडवून आणायचे, गुंडगिरी करायची। त्यांचे आपले इथले मुख्यमंत्री सांगतात की आम्ही सामदंड भेद सगळं वापरतो। ही जी नीती आहे ती नीती खरी नीती आहे, बाकीचं सगळं दाखवायचं आहे। आता दोन्ही घेतलं आपण, केरळमध्ये तर भाजप नाही आहे, 80 वर्ष झाली तरी केरळमध्ये अजून भाजपचा शिरकाव झालेला नाही। आम्हाला बोलण्यात येतं की 35 वर्ष तुमची सत्ता होती, पण भाजप 80 वर्ष झाली तरी सुद्धा केरळमध्ये शिरकाव नाही। तर त्यामुळे आता हे कसे जिंकतात तर त्याच्यामध्ये आता समजा आपण बंगाल घेतलं मुख्यतः, तर त्यांनी तिकडे जो काही मुद्दा आहे, आता SIR आहे, त्यांच्यानंतर NCR येणार आहे, त्याच्यामध्ये काही नावं वगळायची तिकडे आणि त्याच्यामध्ये आपल्या बाजूने मतदान कसं होईल ते पाहायचं। त्याच्यानंतर त्यांनी जे पद्धत वापरली की तिकडे जाऊन त्यांनी मदत घेतली। आता मगाच्या चर्चेत तुम्ही चर्चेत यायच्या आधी कॉम्रेड रेड्डी हा विषय निघाला, तर मग केरळमध्ये काय? केरळमध्ये SIR झालं, केरळमध्ये नाव वगळण्याचा आरोप तिथे झाला, केरळमध्ये कसा विजय मिळाला? केरळमध्ये येतो खरं म्हणजे केरळमध्ये याबद्दल एकाच वेगळा नाही, कारण हा प्रश्न उपस्थित करतील अवधूत वाकरचे, ते मीच प्रश्न उपस्थित करतो। वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्यात। केरळमध्ये त्यांनी एका अर्थी काँग्रेसला पाठिंबा सुद्धा दिला, भाजपला म्हणजे डाव्यांना पाडण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यात त्यांना काही गैर वाटत नाही। तर केरळची त्यांची रणनीती वेगळी। सचिन सावंत पश्चिम असू द्या, टॅसिट अंडरस्टँडिंग आहे का भाजपचं केरळमध्ये असं ते म्हणतात, तुमचेच काय? आता मला थोडस प्रकाशजींनी कदाचित माहिती नसावी तिथल्या राजकारणाची, परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की देश पातळीवर ते चांगल्या पद्धतीने निवडणुका कुठे होत असेल तर केरळमध्ये होत असतात, याच्यात काही शंका नाही। आणि लोकशाहीच्या पद्धतीच्या म्हणजे एकंदरच ज्या पद्धतीनं आपण अभिप्रेत आहे की अशा पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत, त्याचाच अवलंब प्रत्येक पक्ष करतात। आजही निवडणुकांचा खर्च तिथं फारच कमी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। परंतु भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण होतं त्याला समरूप राजकारण करण्याचं काम हे तिथल्या कम्युनिस्ट पक्षाने केलं होतं, विजयजीने केलं होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे। त्यांनी स्वतःच्या भूमिका सोडल्या, तिथे स्वतःच्या पक्षाची विचारधारा बाजूला ठेवली आणि नंतर राजकारण केलं आणि त्याचा परिणाम देखील त्यांना भोगावा लागतोय।
आणि 10 वर्षाची अँटी इन्कमन्सी मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे तिकडे होती, याच्यात काही शंका नाही. आताच्या परिस्थितीमध्ये माझं असं मत आहे की केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे. याचं कारण असं की विजयनजींचं एकंदरच जे राजकारण राहिलेलं आहे ते एक म्हणजे तिथल्या पक्षांतर्गत एकाधिकारशाहीचं आहे आणि त्यांनी दुसऱ्या नंबरचं नेतृत्व तयार केलेलं नाही तिकडे. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाला हा मोठा प्रॉब्लेम पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे की पुढचं नेतृत्व काय आहे विजयनजींच्या नंतरचं ते काही ठरवलंच नाहीये आणि तशा पद्धतीचं होऊ देखील दिलेलं नाही. आणि त्यामुळे हा मोठा त्यांचा एक्झिस्टेन्शियल क्रायसिसचा विषय राहील असं आमचं मत आहे. राहिला तिथले एकंदरच केरळच्या निकालाबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो, जनतेचा आनंद व्यक्त करतो की 10 वर्षानंतर एकत्रितपणे आम्ही जे निवडणुका लढलो, अतिशय चांगली लढत त्या ठिकाणी दिली, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांची मतभेद बाजूला ठेवून पक्षासाठी काम केलं गेलं आणि त्याचं फळ आम्हाला मिळाल्यासारखं दिसतंय आता. पण मग इतर राज्यांमध्ये काय म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्ही जो आरोप करता ना कॉम्रेड प्रकाश रेड्डी काँग्रेसला, तसाच एक तिथे असाही आरोप व्हायचा, अर्थात पक्षावरती नाही पण तो पिनारी विजयन यांच्यावरती तिथे आरोप व्हायचा की त्यांचं भाजपशी सेटिंग होतं तिथे, असं त्यांच्या तिथे आरोप त्यांच्यावरती केला जातो, त्यामुळे त्यांना तो सेटबॅक बसला. मुद्दाम आरोप करून घडवून आणायचं आणि म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धिभेद करायचा आणि एक नॅरेटिव्ह सेट मग तुम्ही केला तो आता निवडणूक लढवायची असं ते मी तुम्ही केला त्याला इथे बुद्धिभेद म्हणतील ना कॉम्रेड रेड्डी, म्हणू द्या ना. पण खरं काय आता खरं म्हणजे बघा खरे काय ते 3 बाजू असतात, एक असे तुमची बाजू त्यांची बाजू, एक असे खरी बाजू, एक आपण घेऊ. पहिल्यांदा केरळ घेऊ. केरळमध्ये खरं म्हणजे आतापर्यंत काय होतं की एलडीएफ आणि युडीएफ असं 5-5 वर्षांनी सत्ता जायची. आता आमची सत्ता ही 2 टर्म आली, हेच मोठा विजय आहे केरळमध्ये. त्यामुळे कम्युनिस्ट चळवळ आणि कम्युनिस्ट विचार हा घट्ट बसलेला आहे, तळागाळात गेलेला आहे, ते दर्शवतं. आता 10 वर्षानंतर ही ती निवडणूक त्या ठिकाणी झाली. आता त्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे ती अचिव्हमेंट जर बघितली, ह्युमन इंडस्ट्रीज वगैरे आहेत. केरळमध्ये युनिव्हर्सिटीपर्यंत शिक्षण मोफत आहे. त्याच्यामध्ये म्हणजे गरिबी रेषेखाली असलेला जो समाज आहे तो गेलेला आहे. त्याच्यानंतर त्याला म्हणतो साक्षरता ही युनिव्हर्सल त्या ठिकाणी फार पूर्वीपासून आहे ती, फार हे म्हणजे केरळ आहे. आम्ही शाळेत असताना बसून म्हणतो केरळ हे सर्वात जास्त साक्षर राज्य आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे हे करून दाखवलेलं आहे. आता काँग्रेसनी काय केलं, युडीएफ आणि एलडीएफ असताना ही जी अचिव्हमेंट आहे ते 5 वर्षांनी येऊन ते बदलायचं असे प्रकार आतापर्यंत काँग्रेसने केलेला आहे. काँग्रेसचं राजकारण केरळमध्ये काय राहिलंय, त्यांनी त्या मुस्लिम लीगशी युती केली. त्याच्यामध्ये या काही आता इजोवा आहे, बाकीचे जे काही घटक आहेत त्याच्या समाज घटक आहेत त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आम्हाला सगळ्या स्तरावरनं पाठिंबा मिळायचा. आता त्याच्यामध्ये काँग्रेसने हे करून त्याच्यामध्ये ख्रिश्चनांची मतं, मुस्लिम मतं ही आपल्याकडे वळवण्यासाठी हा एक प्रकारच्या इलेक्शनची जी काही टॅक्टिक्स आहे ती खेळी त्या ठिकाणी केली. पॉझिटिव्ह काय काँग्रेसने ठेवलंय, काय केरळमध्ये येऊन आम्ही काय करणार याचा एक तरी हे दिलं काय, आम्ही करून दाखवलेलं आहे. केरळचा ज्याला विकास म्हणतो काँग्रेस. तुम्ही फार खुश होत असाल ना, असं विजय जो आहे तुम्ही फार भाजप म्हणून तुम्ही फार खुश होत असाल ना की काँग्रेस आणि डावे पक्ष, इंडिया आघाडीतले 2 महत्वाचे पक्ष असे एकमेकांमध्ये टीका करतात, तुम्हाला फार हसू येतं असं सगळं ऐकताना. नाही बरोबर आहे. मला त्याची काळजी आहे, कारण काँग्रेसने जर आपली खरी शक्ती काय ते जर बघितलं असतं तर त्यांनी इंडिया आघाडी ही टिकून ठेवली असती. परंतु आपल्या पक्षाचं सामर्थ्य हे फार जास्त आहे असं समजायचं आणि सगळीकडे बिहारमध्ये सगळे उभे करायचे, बाकीच्या ठिकाणी सर्व सीट्स लढवायच्या. एकत्रित त्यांनी आपली जी ताकद आता तेवढी नाही आहे ते त्यांनी हे केलं पाहिजे. इंडिया आघाडीसाठी युती करायची, महाविकास आघाडी पण इथे नाही. आणि त्यामुळे काँग्रेसचं हे काय जे काही राजकारण चाललेलं आहे त्यामुळे सेक्युलर याच्यामध्ये फूट पडते आणि त्याचा फायदा भाजप घेतोय. केरळमध्ये त्यांचा विजय हा कुठल्या अचिव्हमेंटचा विजय नाही. आता माझ्या अवधूत वगैरे जायच्या आधी मी परत सचिन सावंत काहीतरी बोलत त्यांच्याकडे. सचिन सावंतजी, तुमच्या अचिव्हमेंटचा विजय नाही असं म्हणतात ते काय? आता म्हणजे पहिली गोष्ट अशी की विरोधी पक्ष अचिव्हमेंट हीच असते की सत्ता बदल करून घेणं. आता ती त्यांचा म्हणजे ते अजून पचनी पडत नाही, हा भाग वेगळा झाला. प्रश्न असा आहे की त्यांनी थोडंसं इंट्रोस्पेक्शन करण्याची आवश्यकता आहे कम्युनिस्ट पक्षानं, की खुलेआम मुस्लिम विरोधाची भूमिका विजयन ज्यावेळेला तिकडे घेतात आणि ख्रिश्चनांच्या कडनं देखील अशा पद्धतीचा, नाही खरी गोष्ट आहे त्यावेळेला शबरीमालाच्या प्रकरणामध्ये जी भूमिका कम्युनिस्ट पक्षाने घेतली होती तिथं जी प्रो लिबरल पक्षाची म्हणजे महिलांना प्रवेशाला बंदी असावी
ही भूमिका कम्युनिस्ट पक्षाकडे अपेक्षित नव्हती, पण ती घेतली त्यांनी. त्यामुळे आताचं जे हिंदुत्वादाचं राजकारण आहे त्याच्या संपूर्ण देशामध्ये जो काही आता प्रभाव वाढत चाललाय त्याला बळी कम्युनिस्ट पक्ष देखील केरळामध्ये पडला, हे दुर्दैवानं सांगावंच वाटतं. पण असू द्या, प्रश्न असा आहे की ह्याच्यामुळं केरळामध्ये जो काही एक प्रकारचा दर वेळेला बदलाचा भाग असायचा, दर 5 वर्षांनी बदल असायचा, यांना 10 वर्ष सत्ता करायला मिळाली. अँटी इन्कम्बन्सी होतीच. केरळाचा वर्ग जनता ही सुशिक्षित आहे आणि त्यामुळे त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे त्याचा सन्मान ठेवणं आपण, मला असं वाटतं की गरजेचं आहे. त्यामुळे आता जो झालाय निर्णय त्याच्यातनं आपण फार पोटदुखी न ठेवता पुढच्या कालावधीमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व्हायव्हलसाठी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वाढीसाठी आपण लागावं, एवढीच आमची तुम्हाला शुभकामना देतो. सन्मान आम्ही नेहमी ठेवलाय. त्यामुळे काँग्रेसचं जरी एका मताधिकारी तिथे राज्य आलं तरी आम्ही त्यांना राज्य करून दिलेलं आहे. हिंसाचार काही केलेला नाही. साबरे मला मध्ये करतात जे का तुम्ही? बोलले ते चुकीचं आहे. हिंसाचार केला तुम्ही, आम्ही करतात का हिंसाचार? कोर्टाचं